योजनेवरती या ठिकाणी कीप माउंट ठेवलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असा राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केली आहे. जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी 1 रुपयाची बंद केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, सन्माननीय सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे 4 ट्रिगर वगळण्यात आले आहेत, तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास केला त्या ट्रिगरमध्ये जवळपास 50% ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. फक्त 50%मध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सभापती महोदय की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देत असतो. अधिकची रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यामुळे आमच्या कंपन्यांनी काही विमा कंपन्यांनी काही सीएससी सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास 10,000 कोटी रुपये नफा मिळालेला आहे. सभापती महोदय, एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा, तर ती रक्कम आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चिटिंग या ठिकाणी होते, शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही, मधले लोक या ठिकाणी पैसा खात आहे, गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतोय. याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिलीफ या ठिकाणी आम्ही देतोय. फार कमी रकमेमध्ये म्हणजे 2% खरीपामध्ये, 1.5% रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण 5% या ठिकाणी आकारणी करतोय पीक विम्याची आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत कशी राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही